आज 12 जानेवारी ह्याच दिवशी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. घरचं नाव होतं नरेंद्र उर्फ नरेन. जन्मतारीख त्यांची होती 12 जानेवारी 1863 रोजी. जन्मस्थान कलकत्ता, पश्चिम बंगाल. वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त तर आईचं नाव भुवनेश्वरी देवी. संन्यासी झाल्यानंतरचं विश्वविख्यात नाव झालं स्वामी विवेकानंद. गुरूंचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. तर त्यांना साहित्य, संगीत, कला, तत्वज्ञान या क्षेत्रात विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्माशी जोडले गेले होते. त्यांचा सर्वधर्मीय अभ्यास होता. सर्व धर्माचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशन तर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि आध्यात्मिक शिखर शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले. विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी सोमवारी झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात अटर्नी होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्वज्ञान अशा विषयांशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी या देखील धार्मिक वृत्तीच्या होत्या. स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचा समावेश होता. त्या व्यतिरिक्त शारीरिक स्तुतीकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. तर्कसंगत विचार आणि कृती यावरती त्यांच्या लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रद्धा, जाती व्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लेखन आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूप अफाट होती. एकदा एक पुस्तक संपूर्ण वाचलं आणि त्यानंतर पुस्तकातलं कोणत्याही पानावरचा कोणताही मजकूर विचारा. स्वामी विवेकानंद तो मजकूर जसाची तसा मात्र सांगत. इतकी प्रगल्भ बुद्धिमत्ता मात्र त्यांची होती. स्वामी विवेकानंद यांचे प्राथमिक शिक्षण ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये झालं. त्याने 1879 मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रेसिडेन्सी कॉलेजला प्रवेश घेतला होता. त्या शिक्षणानंतर त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन मध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे तर्कशास्त्र, इतिहास, पाश्चात्य तत्वज्ञान इत्यादी विषय हाताळले. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1881 साली फाईन आर्टची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी BA शिक्षण 1884 साली पूर्ण केलं. स्वामी विवेकानंद बुद्धिमान तर होतेच, परंतु प्रत्येक गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांना सवय होती. त्यांचं शिक्षण पूर्ण होताना आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांनी अनेक तत्वज्ञानी अभ्यासले. यामध्ये बारोस स्पिनोजा, इमॅन्युएल कांट, डेव्हिड ह्यूम, गोतिले फिक्चे, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, जॉन स्टुअर्ट मिल, चार्ल्स डार्विन, स्पेन्सर इत्यादी विचारवंत आणि तत्वज्ञानी यांचा समावेश होता. पाश्चात्य तत्वज्ञानी अभ्यासताना त्यांना ज्ञानाची जी भूक लागली होती ती आत्मिक होती. सर्व तत्वज्ञान फक्त बौद्धिक विश्लेषण होतं. त्यानंतर त्यांनी बंगाली, प्राचीन संस्कृत साहित्य अभ्यासायला सुरुवात केली. शिक्षण आणि ज्ञानाची आस पाहून त्यांना सर्वजण बुद्धिमान म्हणून ओळखत होते. शिवाय त्यांना अफाट स्मरणशक्ती लाभलेला व्यक्ती म्हणजे श्रुतीधर म्हणून देखील ओळखू लागले. तार्किक आणि बौद्धिक ज्ञानाने जीवनाच्या अनुभवात काही फरक पडत नाहीये अशी मनधारणा झाल्याने त्यांनी आत्मिक आणि आध्यात्मिक प्रवास सुरू केला. तो म्हणजे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मदतीने स्वामी विवेकानंद यांचं तत्वज्ञान आणि विचार हे सर्व त्यांच्या आत्मिक अनुभवातून प्रकट झालेले आहे. स्वामी विवेकानंद हे सर्व प्रकारच्या ज्ञानाने व्यापलेले होते. त्यांना आता आत्मिक अनुभवाची ओढ लागली होती. देव आहे का एका प्रश्नाने त्यांना एवढं ग्रहित केलं होतं की त्याचं उत्तर देणारा समर्पक व्यक्ती आणि गुरु त्यांना सापडत नव्हता. ब्रह्म समाजाचे नेते महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या संपर्कात विवेकानंद काही काळ होते. त्यांना कदाचित उत्तर माहीत असेल
म्हणून त्यांच्याकडे विवेकानंद गेले. परंतु महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर हे देखील विवेकानंदांना आत्मिक अनुभव प्राप्ती मिळवून देण्यात असमर्थ होते. प्रश्नाच्या संख्येने आणि गुरुच्या शोधात असताना विवेकानंद एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटले. सर्वप्रथम विवेकानंद यांना वाटले की आपण प्रश्न विचारू आणि परमहंस गुरु काहीतरी उत्तर देतील, पण तसे झालेच नाही. विवेकानंद म्हटले, देव आहे का? रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले, आता जाणून घेणार का? आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद सफल झाल्यासारखे अनुभव लागले. त्यानंतर खऱ्या आत्मसाक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांना देखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदासारखा एक बुद्धिमान, अद्भुत, धाडसी व्यक्ती हवा होता. तो त्यांना मिळाला होता. इथून पुढे आध्यात्मिक साधना सुरू झाली होती. परमहंस देव यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला होता. परमहंस यांच्या आध्यात्मिक सहवासामुळे विवेकानंद उन्नत होत होते. त्यांच्यासह अन्य तरुण साधकांनी गुरु रामकृष्ण यांच्या समेत काशीपूरच्या उद्यानात साधना केली आणि आत्मिक अनुभव प्राप्त केला. गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. कोलकाताजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंद या रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू, त्यांच्या भस्म आणि अस्थि कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्त तेथे राहू लागले. रामकृष्ण मिशनचे कार्य, धर्मप्रसार हा उद्देश ठेवून विवेकानंद हे भारत भ्रमण करण्यासाठी बाहेर पडले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन खिन्न झाले. त्यानंतर भारतीय तरुण जर आध्यात्मिक बनू शकला तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता. तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्मजागृती अशी अनेक कार्य त्यांनी स्वीकारली. अत्यंत कमी वयात आत्मज्ञान झाल्याने शारीरिक साथ त्यांना मिळत नव्हती. त्यांनी त्वरित भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. अद्वैत ब्रह्मज्ञान हेच मानवी जीवनाचं अत्युच्च शिखर आहे असा संदेश सर्वत्र पोहोचवणं एकच उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होतं. शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद उपस्थित होते आणि हिंदू वैदिक धर्माचं ते प्रतिनिधित्व करत होते. स्वामीजींनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणाच्या सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या लोकांनी जवळजवळ 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदांतावर, भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिलं. सत्याला जाणण्याचा मार्ग, धर्म वेगळे आहेत पण जगातील सर्व धर्माचे सारस्वत एकच आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही काळ अमेरिकेतील वास्तव्यात आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी त्यांनी अमेरिकेतील पत्रकार आणि जाणकार यांचं लक्ष वेधून घेतलं. तेथील वृत्तपत्रांनी स्वामीजींचं वर्णन भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं केलं होतं. वेदांत आणि योग यांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इतर युरोपीय देशांमध्ये सुद्धा व्याख्यान दिली. 1895 मध्ये अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झाला. त्यांनी त्यानंतर योग वर्ग देण्यास सुरुवात केली. यावेळी भगिनी निवेदिता ही त्यांची शिष्य बनली. स्वामी विवेकानंदांनी अत्यंत कमी वयात आध्यात्मिक शिखर गाठलं होतं. मानसिक आणि आत्मिक दिशेने जीवन गती झाल्याने शारीरिक स्वास्थ्य मात्र त्यांनी गमावलं. 4 जुलै 1902 रोजी रात्री 9:10 त्यांनी समाधी घेतली. त्या अत्यंत अल्प म्हणजे फक्त 39 वर्षे त्यांनी त्यांचं आयुष्य जगलं. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्मकार्य केलं. त्यांचं कार्य येणाऱ्या सर्व पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंद यांचं भव्य आणि दिव्य असं स्मारक मात्र उभं आहे. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली, ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचं कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलोर मठ, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटी, कॅलिफोर्नियामध्ये शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होता. नेमकं स्वामी विवेकानंद यांचे अद्भुत विचार काय होते? उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्या आहे. आपणच आपल्या डोळ्यासमोर हात ठेवून रडतो की अंधार आहे. तुम्ही आतून बाहेर वाढले पाहिजे. तुम्हाला कोणी शिकू शकत नाही, कोणी तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी शिक्षक नाही. तुमच्या जीवनात जोखीम घ्या. तुम्ही जिंकला तर तुम्ही नेतृत्व करू शकता. तुम्ही जर हरला तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता.
हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुसरण करा. स्वतःला कमकुवत समजणे सर्वात मोठं पाप. मोकळं होण्याची हिंमत करा. तुमचा विचार जिथपर्यंत नाही तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा. जे तुमच्या जीवनात अंमलात आणण्याचे धाडस करा. स्वतःच्या स्वभावाप्रती खरं असणे हा सर्वात मोठा धर्म. स्वतःवर विश्वास ठेवा. उभे राहा, धिटवा आणि दोष स्वतःच्या खांद्यावर घ्या. इतरांची कल्पना करू नका. जसे आपल्या मुलांची सेवा करते तशी इतरांची सेवा करा. ज्यांची सेवा अलिप्त भावाने करा. इतरांच्या कल्याणासाठी गुप्तपणे कार्य करा. हे अवतरण स्वामी विवेकानंदांनी आत्मसाक्षात्कार, आंतरिक सामर्थ्य, निर्भयता आणि इतरांची निस्वार्थ सेवा यावरती भर दिला होता. हे दर्शवतं ते व्यक्तींना त्यांची क्षमता जागृत करण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या मार्गावर जाण्यासाठी, जगासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रेरित करतात. असा हा स्वामी विवेकानंद जयंती. ही स्वामी विवेकानंदांची जयंती ही दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. या महान आध्यात्मिक नेत्याचं तत्व, त्याचं जीवन आणि शिकवण, त्यांचा सन्मान आणि स्मरण करण्याचा हा विशेष दिवस. या दिवशी समाजातील त्यांच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, लोकांना उद्देशपूर्ण आणि आत्मसाक्षात्काराचं जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यक्रम देशभर मात्र खऱ्या अर्थाने साजरे केले जातात. तेव्हा त्यांच्या चरणावरती एक छोटंसं आजच्या परिभागामध्ये एक पुष्प वाहिलं, 2 शब्दरूपी अशा ह्या स्वामी विवेकानंदांना माझा मानाचा मुजरा.